आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा छोट्या पण जबरदस्त उपकरणाबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या डिजिटल जगाचा श्वास आहे. याचं नाव आहे फ्लिप फ्लॉप. हो, हेच आहेत आपल्या सगळ्या गॅजेट्सच्या मेमरीचं खरं हृदय. पण कधी विचार केलाय की कम्प्युटर आपलं एवढं हुशार मशीन फक्त 1 किंवा 0 कसा काय लक्षात ठेवतो? हा अगदी अगदी मुळाचा प्रश्न आहे, नाही का? चला तर मग ह्याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया. तर मग आपलं पहिलं चॅलेंज, 1 बिट म्हणजे 1, 1 किंवा 0 कसा स्टोअर करायचा? यासाठी आपल्याला एक असं सर्किट हवंय जे एकदा सेट केलं की स्वतःहून बदलणार नाही, म्हणजे ते आपलं स्टेट लक्षात ठेवेल. आणि इथेच एंट्री होते आपल्या हिरोची, फ्लिप फ्लॉपची. सोप्या भाषेत सांगायचं तर फ्लिप फ्लॉप हे एक असं डिजिटल सर्किट आहे ज्याच्या दोनच स्थिर अवस्था असतात. म्हणजे जोपर्यंत बाहेरून कोणी त्याला बदलायला सांगत नाही तोपर्यंत ते आहे त्या अवस्थेत अगदी शांतपणे बसून राहतं. याला समजून घेण्यासाठी ना आपल्या घरातल्या लाईटच्या स्विचचं उदाहरण घेऊया. एकदम परफेक्ट आहे. बघा, एकदा तुम्ही स्विच ऑन केला की तो ऑनच राहतो आणि ऑफ केला की ऑफच राहतो. स्वतःहून बदलतो का? नाही, जोपर्यंत आपण परत जाऊन त्याला बदलत नाही. अगदी तसंच. सोपं आहे ना? चला मग आता बघूया की या फ्लिप फ्लॉपचा पाया कसा रचला जातो. आपण सुरुवात करूया सगळ्यात सोप्या प्रकारापासून, ज्याला म्हणतात लॅच. असं समजा की ही मेमरी बनवण्याच्या प्रवासातली आपली पहिली पायरी आहे. आता इथे बघा, समोर जे सर्किट डायग्राम दिसतंय ना, ते आहे RS लॅच. हे फक्त 2 नॉर गेट्स वापरून बनवलंय. पण यातली खरी जादू कुठे माहितीये? या 2 गेट्सना एकमेकांशी कसं जोडले ते बघा. एक प्रकारचा फीडबॅक लूप तयार केलाय आणि हाच फीडबॅक लूप हीच आहे मेमरी टिकवून ठेवण्याची गुरुकिल्ली. आता या ट्रूथ टेबलकडे बघूया. थोडं लक्ष द्या. जेव्हा S म्हणजे सेट इनपुटला आपण 1 देतो तेव्हा आउटपुट Q हा 1 होतो, बरं? आणि जेव्हा R म्हणजे रिसेट इनपुटला 1 देतो तेव्हा आउटपुट 0 होतो. पण सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट काय आहे? जेव्हा दोन्ही इनपुट 0 असतात तेव्हा आउटपुट बदलतच नाही. म्हणजे ते आपलं आधीचं स्टेट लक्षात ठेवतं. मिळाली की नाही आपल्याला मेमरी? पण थांबा, यात एक मोठा घोळ आहे. विचार करा, जर R आणि S दोन्ही इनपुट एकाच वेळी 1 झाले तर काय होईल? तेव्हा काय, सर्किट गोंधळून जातं. याला म्हणतात रेस कंडिशन. म्हणजे आउटपुट काय असेल हे कुणीच सांगू शकत नाही आणि आपल्या सिस्टमसाठी हे खूपच धोकादायक असू शकतं. मग आता या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय? उत्तर अगदी सोपं आहे. वेळेवर नियंत्रण मिळवणं. आणि हे कंट्रोल आणण्यासाठी आपण वापरतो एका खास गोष्टीचा. त्याला म्हणतात क्लॉक सिग्नल. हे बघा, हे आहे क्लॉक्ड RS फ्लिप फ्लॉप. यात आधीच्या सर्किटमध्ये फक्त एक नवीन इनपुट जोडलाय, तो म्हणजे CLK किंवा क्लॉक. आता हा क्लॉक इनपुट आहे ना, तो एका वॉचमॅन किंवा गेटकीपरसारखं काम करतो. आता खरी मजा बघा, फ्लिप फ्लॉप आपलं स्टेट फक्त आणि फक्त तेव्हाच बदलू शकतो जेव्हा हा क्लॉक सिग्नल हाय म्हणजे 1 असेल. गेटकीपरने गेट उघडल्यावरच आत बाहेर जाता येतं, तसंच काहीसं. जर क्लॉक सिग्नल लो असेल तर तुम्ही इनपुटला कितीही बदला, आउटपुट जागेवरून हलणार नाही. म्हणजे डेटा कधी लिहायचा याचं पूर्ण कंट्रोल आता आपल्या हातात आलं. ठीक आहे, तर क्लॉकमुळे आपल्याला माहिती कधी साठवायची यावर कंट्रोल तर मिळालं, पण ती जी मूळ समस्या होती म्हणजे R आणि S दोन्ही एकाच वेळी एक होण्याची, ती तर अजून तशीच आहे, नाही का? आणि याच समस्येवर एक खूपच सुंदर, खूपच प्रभावी उपाय आहे, तो म्हणजे डी फ्लिप फ्लॉप. जरा या 2 सर्किट्सकडे बघा आणि त्यांची तुलना करा. उजवीकडचा आहे डी फ्लिप फ्लॉप. पाहिलंत, रचना किती सोपी झालीय. आता S आणि R असे 2 वेगवेगळे इनपुट राहिलेच नाहीत. त्याऐवजी फक्त एकच डेटा इनपुट आहे, डी. डी फ्लिप फ्लॉपची डिझाईनच इतकी भारी आहे की ती रेस कंडिशन किंवा ती नको असलेली स्थिती अशक्य करून टाकते. पण कसं? तर यात एक छोटा इन्व्हर्टर वापरलाय जो काय करतो, सेट आणि रिसेट इनपुटला एकाच वेळी हाय होऊच देत नाही. म्हणजे प्रॉब्लेम मुळातूनच संपवला. किती हुशारीने डिझाईन केलं बघा. बरं, आत्तापर्यंत आपण हे सर्किट्स कसे काम करतात हे तर पाहिलं. पण एक प्रश्न पडतो की इंजिनियर्स एवढी किचकट सर्किट्स डिझाईन कशी करतात किंवा त्यांना सोपं कसं बनवतात? तर यासाठी ते एका खास भाषेचा वापर करतात आणि ती भाषा आहे लॉजिकची, म्हणजेच तर्काची. या भाषेचं नाव आहे बुलियन अल्जेब्रा. लॉजिक सर्किट्सच्या कामाचं विश्लेषण करण्याचा आणि ते मांडण्याचा हा एक अत्यंत सोयीस्कर आणि पद्धतशीर मार्ग आहे. असं समजा की डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनच्या मागे असलेलं हे सगळं गणित आहे. आणि हो,
प्रत्येक भाषेसारखे याचेही काही नियम आहेत, काही कायदे आहेत, जसं की कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे नियम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर या लॉजिकच्या भाषेचं व्याकरणच आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर हा कम्युटेटिव्ह लॉ बघा. हा काय सांगतो की ए अधिक बी हे बी अधिक ए सारखंच आहे. ऐकायला खूप सोपं वाटतंय नाही का, अगदी शाळेतल्या गणितासारखं. पण जेव्हा तुम्ही मोठमोठी लॉजिक सर्किट्स डिझाईन करता तेव्हा हेच सोपे नियम खूप जास्त पॉवरफुल ठरतात. तर मग साध्या लॉजिक गेट्सपासून सुरुवात करून ते अगदी कॉम्प्लेक्स मेमरीपर्यंत आपण पाहिलं की हे छोटे छोटे सर्किट्स आपल्या आजच्या डिजिटल उपकरणांचा पाया कसे बनतात. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारी गोष्ट. आपण आत्तापर्यंत जी काही चर्चा केली ती फक्त एक बिट साठवण्याबद्दल होती, फक्त एक. आपल्या स्मार्टफोनमध्ये, लॅपटॉपमध्ये गिगाबाईट्समध्ये मेमरी असते. याचा अर्थ असे अब्जावधी कोट्यावधी फ्लिपफ्लॉप्स त्यात बसवलेले आहेत. जरा विचार करा, हे सगळं बनवण्यासाठी आणि एकत्र काम करायला लावण्यासाठी किती प्रचंड इंजिनिअरिंग आणि किती जटिलता लागत असेल.